शोधनिबंध सादर करून आता बाबासाहेबांना अमेरिका लंडननंतर वेध लागले होते जर्मनीच्या बॉन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवण्याचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्मनीला गेले आणि त्यांनी बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकले. तेथे 3 महिने राहून बाबासाहेबांनी प्रबंध लेखनाची तयारी केली. त्याचवेळी त्यांचे लंडन येथील शिक्षक डॉक्टर एडविन कॅनन यांनी D.Sc. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीची तातडीची तार केली. प्राध्यापक कॅनन यांनी त्यामध्ये त्यांना लिहिलेले होते, तुम्ही लिहिलेला प्रबंध हा थेट इंग्रजांच्या धोरणावरती टीका करणारा असल्यामुळे तुम्हाला तो प्रबंध बदलावा लागेल तरच तो स्वीकारला जाईल. ती तार मिळाल्यानंतर बाबासाहेब पुन्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आले. त्या प्रबंधाच्या पुनर्लेखनासाठी 3 ते 4 महिने कालावधी लागणार होता. दरम्यान बाबासाहेबांच्या जवळचे पैसेही संपत आले होते. आता पुन्हा भारतात जाऊन पैशांची तजवीज करून पुन्हा शोधनिबंध सादर करण्याचे बाबासाहेबांनी ठरवले आणि ते भारताकडे निघाले. लंडनहून बोटीने प्रवास करून बाबासाहेब 3 एप्रिल 1923 रोजी भारताच्या भूमीत मुंबईत उतरले. शोधनिबंधात मांडलेल्या निष्कर्षांबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणतीही तडजोड मान्य नव्हती. त्यात ते कोणताही बदल करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी निष्कर्षात कोणताही बदल न करता केवळ लिहिण्याची पद्धत बदलून तो प्रबंध 9 ऑगस्ट 1923 मध्ये लंडन विद्यापीठाला पाठवला. निष्कर्ष तोच असणारा पण नव्याने मांडणी केलेला तो शोधनिबंध मान्य करत नोव्हेंबर 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना D.Sc. ही पदवी प्रदान केली.